सर्व प्रेक्षकांचं नमस्कार. टाळेवाडीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. बदलापूर रेल्वे स्टेशनवरती सध्या मी आहे. माझ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही जोधपूर एक्सप्रेस आहे. मागील 1 तासाहून अधिक काळ झालेला ही ट्रेन इथे थांबवलेली आहे. याच्यामुळे मागे डाऊन दिशेहून बदलापूर कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन ज्या आहेत त्या मागे थांबलेल्या आहे, अडकलेल्या आहेत. कित्येक प्रवाशांना चालत यावं लागतंय. मी देखील तब्बल अर्धा तास चालत इथे आलेलो आहे, कारण की रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. काय या प्रवाशांचं म्हणणं आहे, काय यांच्यासोबत घडलेलं आपण जाणूया. काय नेमकी आपली ट्रेन की रोकी? हमने ट्रेन इसलिए रोकी है कि हमको हरास किया जा रहा है. वॉशरूम ब्लॉक करके रखा था पैसेंजर्स ने. और सब जब हमने चेन खींची तो वलसाड से कॉल आता है कि आपको कोर्ट आना पड़ेगा, FIR दर्ज की गई है, चेन खींची और हमारा आधार कार्ड मांग रहे हैं. और हमको वलसाड स्टेशन पुलिस स्टेशन से फोन आ रहा है कि आपको वलसाड आना पड़ेगा, वलसाड कोर्ट आना पड़ेगा. जब रेलवे वाले अपना काम नहीं कर रहे तो हम चेन नहीं खींचेंगे. हुआ क्या आपके साथ? हुआ क्या? चोरी हुई? चोरी नहीं, चोरी नहीं हुई थी. पहले चोरी नहीं हुई थी. 1 मिनट पहले चोरी नहीं हुई थी. सूरत अहमदाबाद से बैठे हुए हम लोग, 1 मिनट, अहमदाबाद से बैठे हुए हम लोग जनरल पैसेंजर लोग चढ़ रहे हैं. जनरल डब्बे में नहीं, हमारे हर एक कोच में इतने 100 पैसेंजर चढ़ रहे हैं. हम लोगों को आगे वॉशरूम के लिए जगह नहीं है, तो हमने चेन खींची. हम 139 में कम से कम 500 कॉल किए होंगे. 139 पे 500 कॉल किए होंगे. 500 कॉल, कोई रिस्पॉन्स नहीं है. एक पैसेंजर, हर एक पैसेंजर ने 139 पे किया है, कोई रिस्पॉन्स नहीं आया. जब हम लोगों ने चेन खींचा, हमारी मजबूरी थी. और उसके बाद वो टीसी आके जो सूरत वाला टीसी है वो आके झूठ बोलता है कि जस्ट हमारे पास नंबर लेके जाता है कि जस्ट वेरिफिकेशन के लिए कॉल आएगा. और वलसाड से कॉल आके बोलते हैं कि हरास हो रहे हैं. एक मिनिट. आपण ही बाजू ऐकून घेतली. प्रवासी आहेत जे चालत आले, दीड तासाला आम्ही इथे उभे आहेत. प्रत्येक स्टेशनला ट्रेन थांबवत आहेत. याच्यावरती काय तोडत आहे? यांना तिकडेच नाही थांबवत आधी का गाडी कल्याण आम्हाला वांगेर बहुत बार कंप्लेंट की, इनका कोई कंप्लेंट नहीं ले रहे थे और चोरी भी की. ये बोल रहे यूजेस करने के लिए इनको जगह नहीं है लेडीज को, तो क्या करें? अभी जो लोगों को तकलीफ हो रही है, लोगों को प्रॉब्लम स्टार्ट हुआ सूरत से. सूरत में एक चोर को हम लोगों ने पकड़ा है, 5 मिनट पकड़ के रखा है. चेन हम लोगों ने खींचा है. कभी भी अंदर RPF नहीं था, कभी भी अंदर RPF नहीं था. फिर RPF बाहर जाए तो हम लोगों ने उनको बुलाया है. एक फर्स्ट वो, उसके बाद में 2 घंटे के अंदर ट्रेन में 5 चोरी होती है. एक दूसरे का 15,000 रुपया जाता है, वो भी अंदर के पॉकेट से कट होके. और फिर एक वलसाड में जो 3 चेन दिली दी होती है, उसके लिए हमको हरेस किया जा रहा है. पण आपण जर पाहिलं या लोकांनी या ठिकाणी रेल लोको केलाय, पण जे सर्वसामान्य प्रवासी आहेत जे रोज इथून प्रवास करतात त्यांना मात्र आपण जर बघितलं तर प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण की वॉशरूम है, जाने का रास्ता नहीं है. वो बोलता है कि आगे उतर जाना, ये गाड़ी हमारी है. कर्जत में जो सूरत, कर्जत, नवराश्री, अहमदाबाद, अमृतसर से ऐसा ही है. पण पाहिलं एकीकडे प्रवासी जे आहेत ते यांनी ट्रेन लोको केलंय, परंतु जे सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांना याचा नाव त्रास जातो, सहन करावा लागतोय. रेल्वे विभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी शक्तीचे प्रयत्न केले जातात. रेल्वेच्या माध्यमातून लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी शक्तीचा प्रयत्न केले जातात. परंतु इथे जर आपण बघितलं तर हे सगळे बांधव इथून प्रवास करत होते आणि रेल्वे प्रवासी आहेत त्यांना मात्र इथे प्रचंड नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. गोंधळाची परिस्थिती आपल्याला बदलापूर रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळते आणि प्रचंड नाहक त्रास जो आहे तो. जो टीटी है ना, उसने हमको कंप्लेंट बुक दे दी होती तो इतना नहीं होता. उसको हम 2 घंटे से कंप्लेंट बुक मांग रहे हैं, उसने कंप्लेंट दी नहीं है. उस टीटी ने हमको 2 घंटे से हरास कर रहे हैं. हमने सिर्फ एक ही चीज मांगी थी, हमको कंप्लेंट बुक दे दो, हम कंप्लेंट करते हैं करके. वो बोल रहे हैं क्यों दूं, किस लिए दूं? अभी आपने ट्रेन रोक के रखी, इसकी वजह से आप देख रहे हैं कि बहुत लोगों को तकलीफ हो रही है. पीछे भी बहुत हमारा FIR कैंसिल करो बस.
पाहिलं ही लोक इथून जात होती, त्यांच्या ट्रेनमध्ये अनेक लोक चढले, त्यामुळे त्यांना त्रास होतो. परंतु याचा त्रास आपण जर बघितलं तर हे जे सर्वसामान्य प्रवासी रोज प्रवास करतात त्यांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. काही प्रवासी आपल्यासोबत जोडले. दादा किती वेळ झाले ही गाडी आता पाऊण तास मागे यांनी चेन पूल केली होती, 3-4 वेळांनी चेन पूल केली. आम्ही आता सकाळपासून निघालो गुजरात राजस्थान पासून, आता 2 तास घालवले त्यांनी इथं. यांच्यासाठी बाकीच्या अख्ख्या या गाडीतल्या लोकांना पण आणि याच्या मागे 50-60 गाड्या मागे लागल्या असतील, यांच्यासाठी आम्ही का थांबायचे? रात्रीचा टाइम काय आलाय, इथे राहणारे काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांना त्यांच्या घरी जायचं, त्यांची लोकल मागे अडकून पडली आहे, त्यांनी कधी घरी जायचं? यांच्यासाठी असं जर यांनी करत बसले तर प्रत्येक वेळी मराठी माणसानेच का सहन करायचं प्रत्येक प्रॉब्लेम? परराज्यातनं गाड्या येणार आणि इथं मराठी माणसाने प्रत्येक वेळी सहन करायचं त्यांची नाटकं. आप बताइए ना उनको यार, कितने लोगों का एक्सीडेंट करेंगे, कितने लोगों का एक्सीडेंट करने का? लोकांनी या ठिकाणी आपण बघू शकतो बदलापूर रेल्वे स्थानकावरती जोधपूरकडे जाणारी ट्रेन जी आहे ते रोखलेले आहे. त्याच्यामुळे प्रचंड नाहक त्रास जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतोय. आणि महत्वाचं म्हणजे महत्वाची वेळ आहे, अनेक लोक कामावून येत आहेत, त्यांना त्रास सहन करावा लागतो. ट्रेन आपण बघू शकतो हटवण्याचा प्रयत्न केला जातो. ट्रेन आता पुढे चालली आहे तर आपण बघू शकतो ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांना हटवण्यासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून ही ट्रेन आपण बघू शकतो इथून आता हटवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून लवकरात लवकर परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आपण बघितलं मागील अर्ध्या तासून अधिक काळ या लोकांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आणि बऱ्याच लोकांना कर्जत खोपोलीच्या दिशेने जायचंय, परंतु मागे सगळ्या ट्रेन अडकून आहेत. मी देखील मागच्याच ते खोपोली ट्रेनमध्ये अडकलेलो, अर्धा तास चालत पुढे आलो कारण की बदलापूर स्टेशनवरती गोंधळ होतं. ही बातमी कळल्याच्या नंतर आम्ही तात्काळ पुढे आलो. प्रवासी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला कुठे जायचं? कुठे? शिरूर. किती वेळ झाले थांबले तुम्ही? 2 तास. 2 तास निराला जायचं. 2 तास झाले कोणतीच ट्रेन इथून गेली नाही. आणि आता आपण बघू शकतो नाईलाजाने रेल्वे विभागाने जी ट्रेन जी जोधपूर एक्सप्रेस येथे रोखलेली प्रवाशांनी रोखलेली ती आता पुढे काढलेली आहे. आणि जे प्रवाशांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाच्या माध्यमातून आरपीएफच्या माध्यमातून केला जात होता. परंतु आता आपण बघितलं तर मागील तब्बल 2 तासांहून जी ट्रेन बदलापूर रेल्वे स्टेशनवरती थांबवण्यात आलेली रोखण्यात आलेली ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आपण रेल्वेचे काही कर्मचारी आहेत का त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि मागील तब्बल 1.5 ते 2 तासांहून हे सगळे प्रवासी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती थांबून होते. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांना थांबवण्याचा, पांगवण्याचा आणि लवकरात लवकर ट्रेन सोडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आता आपण बघू शकतो मागे खोपोली ट्रेन जर आपण पाहिलं तर 11:24 खोपोली ट्रेन आपल्याला इथे प्लॅटफॉर्मवरती लागलेली पाहायला मिळते. परंतु तासन तास हे सगळे प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांना प्रचंड नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागलेला. काही कुटुंब आपल्याला इथे पाहायला मिळते. किती वेळ झाले थांबले तुम्ही? किती वेळ झाले थांबले? 2 तास झाले. 2 तास झाले थांबले. त्या रेल्वेकडनं सूचना वगैरे सांगितल्या का? आल्या का? नाही, काहीच नाही. आपण बघितलंय प्रवासी. दीदी किती वेळ झाले थांबले तुम्ही? 2 तास. आपण बघितलं कुटुंब या ठिकाणी थांबलेले आहेत. प्रवाशांना नाहक त्रास लागत होता, परंतु आता रेल्वे विभागाच्या माध्यमातून जी ट्रेन इथे थांबवण्यात आलेली, जो रेल रोको इथे झाला त्याच्यानंतर आपण बघू शकतो तातडीने ती एक्सप्रेस जी आहे ती आता पुढे कर्जतच्या दिशेने रवाना झालेली आहे. आणि प्लॅटफॉर्म आता जर आपण पाहिलं तर आता रेल्वे स्टेशन जो आहे तो मोकळा करून लवकरात लवकर इथून ट्रेन जाण्यासाठी हा मार्ग जो आहे तो मोकळा करण्यात येतो. आणि प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी झालं. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या ट्रेनमध्ये चोरी झाली, इतर जी लोक होती ती त्यांच्या ट्रेनमध्ये चढत होती त्यामुळे त्यांना त्रास झाला. परंतु त्यांनी अचानक बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन केलं, त्याचा त्रास मात्र प्रवाशांना होतोय कारण की मोठ्या प्रमाणात
मोठ्या प्रमाणात इतर प्रवाशांना त्याचा त्रास होतो, कारण की मागे अनेक लोक अजूनही बदलापूर कर्जत खोपोली ट्रेनमध्ये अडकून आहेत आणि रेल्वेच्या माध्यमातून लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करून आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व मार्गक्रमणिका मोकळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढे काहीतरी अपघात घडल्याचं कळतंय रेल्वेच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आरपीएफचे हे जवान रेल्वे रुळांवरती पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून, कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. कोणतरी महिला पडली असं आता कळतंय, परंतु काय घडलं आहे याचा सत्य आढावा घेण्यासाठी आम्ही घटनास्थळी पोहोचलेलो आहोत. काही लोक या ठिकाणी उजेड घालताना आपल्याला पाहायला मिळते. एक महिला या ठिकाणी आपण जर बघितलं तर खाली रेल्वे रुळावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांच्या माध्यमातून, आरपीएफच्या माध्यमातून तिची समजूत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि आपण बघू शकतो जी रेल रोको इथे करण्यात आलेली त्या रेल रोको नंतर ही महिला आता आपण बघू शकतो तिची ज्या एक्सप्रेसमध्ये सगळे प्रवासी होते ज्यांनी आंदोलन केलेलं आपण बघू शकतो ती खाली रेल्वे रुळावरती उतर होती. परंतु रेल्वे विभागाच्या माध्यमातून, आरपीएफच्या माध्यमातून लवकरात लवकर परिस्थिती सर्वसामान्य करून रेल्वे प्रवाशांना इथून पुढे जाण्यासाठी हा मार्ग मोकळा प्रयत्न केला जातो आणि हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेन अचानक सोडल्यामुळे लहान मुलं आतमध्ये राहिलेत आणि प्रवासी इथे खाली राहिले असं यांचं मत. पुलिस क्या कर रही है इधर? अंदर है हम। अरे छोटे बच्चे अंदर है, क्या करना हो बच्चे? पुलिस क्या कर रही है? किसके पास? अभी के भी ट्रेन को इधर नहीं है हमारे को, बस क्या मालूम नहीं. यांनी आंदोलन केलं होतं. जिंदगी भर याद रहेगा सबको. बोल रही सुन लो, जिंदगी भर याद रखेंगे सब. पूरा बच्चे अंदर है, हम लोग नीचे है. गाड़ी चला गया, क्या करेगा फिर वो? हम क्या जाएंगे? बच्चे कौन देखेगा? मजाक समझ लगेगा. इतनी चार बघू शकतो हा संपूर्ण गोंधळ आपल्याला बदलापूर रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळतो. लवकरात लवकर सर्व रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या समोर असणार आहे. संपूर्ण लाईव्ह दृश्य या संपूर्ण घटनेच्या आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि जोधपूर एक्सप्रेस होती ती इथे थांबवली. त्याच्यानंतर या सर्व लोकांनी आंदोलन केलं आणि यांची अर्धी माणसं, अर्ध कुटुंबीय ट्रेनमध्ये राहिलं आणि ट्रेन रेल्वे विभागाने पुढे नेल्याचा आरोप हे लोक करतात. जी खोपोली ट्रेन आपण बघू शकतो 11 वाजून 24 मिनिटांना येणं अपेक्षित होतं ती आता आलेली आहे आणि हा गोंधळ 2 तासपासून खोपोलीसाठी वेट करतोय. सर्वसामान्य प्रवासी आहेत ते मात्र या ठिकाणी आपली वेदना, व्यथा मानताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 तासांपासून ते इथे वाट पाहत आहेत असं त्यांनी सांगतात. खरं तर कल्याणपासून त्या एक्सप्रेसमध्ये गोंधळ झालेला आणि बदलापूर रेल्वे स्टेशनवरती येऊन ते सगळे प्रवाशांनी चेन खेचली आणि स्टेशनवरतीच गोंधळ गेला. त्याच्यानंतर आपण बघू शकतो काय परिस्थिती होती. आपण त्या प्रवाशांशीही संवाद साधला आणि आता आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ती ट्रेन रेल्वे विभागाने अखेर पुढे सोडली आणि जे लोक मागील तब्बल 1 ते 1.5 तास ट्रेनमध्ये थांबून होते आपण बघू शकतो त्यांना आता ट्रेननी पुढे त्यांच्या निश्चित स्थळी जाता येणार आहे. परंतु रेल्वे विभागाच्या समोर हे प्रचंड मोठं हे आव्हान असणार आहे. ही संपूर्ण लाईव्ह अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि ट्रेनमध्ये गोंधळ झाला, त्याच्यानंतर रेल रोको करण्यात आला आणि आता जी लोक त्या ट्रेनमधून येथे अडकलेले आहेत, थांबलेले आहेत, ते मात्र या ठिकाणी आरपीएफ सोबत गोंधळ घालताना आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूर रेल्वे स्टेशनवरचा हा संपूर्ण गोंधळ आपण बघतोय कशा प्रकारे सुरू आहे. याची संपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आपण बघू शकतो काही वेळापूर्वी जोधपूर एक्सप्रेस जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. सगळ्या लोकांनी आंदोलन केलं. त्याच्यानंतर जी ट्रेन इथे रोखून धरलेली, प्रवाशांना वेटीस धरलेलं, ती रेल्वे विभागाच्या माध्यमातून पुढे नेण्यात आली. परंतु ज्यांनी आंदोलन केलेलं ते सगळे आंदोलनकर्ते इथे आहेत. त्यांचे अनेक कुटुंबीय त्या ट्रेनमध्ये अडकल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो
की आम्हाला त्याच ट्रेनमध्ये जायचं आहे अशी मागणी त्या ठिकाणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या समोर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा गोंधळ जो आहे तो काही संपताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि रेल्वे विभागाच्या वरती आपण बघू शकतो ताशेर उडताना हे प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबके सामने अंदर और ट्रेन को चला दिया, आधे लोग इधर ही है, सबकी फैमिली को चला दिया, पूरी ट्रेन के अंदर सबकी फैमिली है, पूरी शादी होकर है, ट्रेन को चला दिया, स्टेशन पे बोला है रोकने के लिए फिर भी ट्रेन को चला दिया. त्या ठिकाणी आपण बघू शकतो प्रचंड मोठा गोंधळ होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ट्रेनमध्ये चोरी झाल्याचं या सगळ्या लोकांचं म्हणणं हे. ट्रेनमधून उतरले, त्यांनी आंदोलन केलं, मेल रोखून धरली, परंतु मागे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना नोटीस धरण्यात आलेलं. त्यामुळे आपण बघू शकतो आता जी मेल इथे रोखून धरलेली ती रेल्वे विभागाच्या माध्यमातून पुढे नेण्यात आली. त्यानंतर आपण बघू शकतो प्रचंड मोठा नाहक त्रास जो आहे तो रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी सहन करावा लागतोय. आणि या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष आहे आणि आपण बघू शकतो या कंप्लेंट क्यों नहीं लिया आपने? भैया ट्रेन को आपके सामने गाड़ी गई है, नहीं तो आपका न्यूज खत्म. नहीं गाड़ी चली भैया हमारे कहा की गाड़ी कटे रोकी है, गाड़ी बीच में रोकी है बेटा. अंदर है कि पूरा लाइट है? एक्चुअली हम लोगों ने गाड़ी भैया अंदर है कि लाइट है? और पुलिस वालों ने मिली भगत करके जंगल के बीच में गाड़ी रोकी है. अभी गाड़ी हम लोगों ने पुलिस वाले सब मिले हुए हैं, पुलिस वाले सब मिले हुए हैं. हमने गाड़ी रुकवाई थी, पुलिस वालों ने अपना मोनोपोली से खेल के गाड़ी निकाल दी. इतनी लेडीज सब पीछे है और इतनी लेडीज सब पीछे है और गाड़ी आगे चली गई. अब गाड़ी बीच में रुकी हुई है. अब ये लोग बोलते हैं कि ये गाड़ी पकड़ के जाना है तो छोटे बच्चे पूरे पुलिस वाले मिले हुए हैं, पूरे पुलिस वाले. शुरुआत से सर देखिए, पहले प्रॉब्लम स्टार्ट हुआ सूरत से. सूरत में हम लोगों ने एक चोर को भी पकड़ा. चोर को 15 मिनट पकड़ के रखा हम लोगों ने, फिर उसको पुलिस के हवाले किया. हाँ, तो 15 मिनट पकड़ के रखा, फिर उसको पुलिस वाले को दिया. बेचारे रेलवे स्टाफ हमारे साथ कोऑपरेट कर रहे थे, उसको पकड़वाया, पुलिस को भी दिया, सब हुआ. फिर आगे नेक्स्ट स्टेशन पे सुनाई देता है गाड़ी में चोरी हुई. उसके नेक्स्ट स्टेशन में सुनाई देता और एक चोरी हुई. एक बुजुर्ग का पॉकेट कट हुआ, 15,000 रुपए कैश नहीं गए. ठीक है, उसके बाद में लेडीज को वॉशरूम की तकलीफ हो रही थी, कंप्लेंट किया. ब्लैंक पेपर का साइन हाँ, वो कंप्लेंट किया तो उनको बोलते हैं सिर्फ कंप्लेंट बुक मांगी. कंप्लेंट बुक मांगा. पहले 6 बार 139 पे कंप्लेंट किया. लेडीज वॉशरूम नहीं जा रही थी, 6 आवर्स हो गया था वॉशरूम यूज करके. उन्होंने अहमदाबाद से लेके वलसाड तक वॉशरूम नहीं किया और वो लेडी यहीं पे खड़ी, आपको चाहिए तो वो हुआ. फिर उसके बाद में जब उन्होंने कंप्लेंट दी तो इनका ये आधार कार्ड नंबर और मोबाइल नंबर मांगा. इन्होंने 10-15 लोगों का नंबर दिया. फिर वलसाड पुलिस और वलसाड पुलिस स्टेशन से कॉल आता है कि आपके ऊपर केस दर्ज हुआ है, आप यहाँ आइए. क्यों, किस बात का केस दर्ज हुआ है? हम लोगों ने चेन खींची, वो केस दर्ज है. चोरी हो रही है वो नहीं दिख रही है, हम लोग चेन खींच रहे हैं वो दिख रहा है.
एक आरपीएफ अंदर नहीं था, चलो आप मानो स्टार्टिंग गाड़ी में नहीं था। सूरत में जब चोर को पकड़ा तब तो वहां से सूरत से पुलिस डिप्लॉय होना चाहिए, वहां से तो पुलिस डिप्लॉय होना चाहिए, दैट इज डन। और एक बंदे जिसके पास से 15,000 रुपए ब्लेड कट करके लेकर गया, उसके पास से ब्लैंक पेपर पे साइन करवाया। ब्लैंक पेपर पे क्या बेसिस पे साइन करवाया सर? हम लोग को पूछिए, जवाब दीजिए हमारे को। और जब हम लोगों ने बीच में ट्रेन खींची, जब बीच में 2-3 बार ट्रेन खींची, बीच में अभी हम लोगों ने जंगल में ट्रेन खींची, कि हम लोग को लगा वही प्रेशर कर सकते हैं। तो वहाँ पे आता है बंदा और बोलता है कि सर आप लोग को बदलापुर में रिजोल्यूशन मिल जाएगा। यहाँ आता है तो यहाँ पे हम लोग जब बात कर रहे हैं तो किस बंदे ने सिग्नल दिया पुलिस गाड़ी वाले को गाड़ी चलाने के लिए? इंजन मास्टर हमारे साथ था, तो किसने उनको परमिशन दिया ट्रेन चलाने का? ट्रेन भी चली, इनका बच्चा अंदर, इनका बच्चा अंदर, इनका बच्चा था अंदर, मेरे फैमिली मेंबर अंदर है, इनका बच्चा अंदर है, वो लोग हमारे ऊपर कॉल पे ट्रेन तक चलिए सर। इनका सिंपल सोल्यूशन एक ही हो गया कि हम लोग यहाँ कुछ नाही कर सकते, आप लोग जाइए। नक्की नक्की आपण बघितलं की या लोकांना पुढे नेऊन लवकरात लवकर परिस्थिती सुरळीत करण्याचा मोठं आव्हान जे आहे ते रेल्वे विभागाच्या समोर, पोलीस प्रशासनाच्या समोर आणि रेल्वे विभागाच्या समोर असणार आहे। आणि लवकरात लवकर रेल्वे मार्ग क्रमांकिका सुरळीत करून सर्व लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून केला जातोय। आणि आपण बघू शकतो संपूर्ण ही परिस्थिती कशा प्रकारे आहे, मेल पुढे थांबवलेली आहे। लवकरात लवकर या प्रवाशांना तिथे पोहोचवण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून, आरपीएफच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात। आणि जी मेल पुढे सोडण्यात आलेली, जे प्रवासी रेल्वे स्टेशनवरती राहिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर त्या मेलमध्ये पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन असेल, लोहमार्ग पोलीस असेल यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। आणि ही संपूर्ण परिस्थिती सुरळीत करून लवकरात लवकर परिस्थिती सर्वसामान्य करून जी रेल्वेची वाहतूक आहे, रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आणि पोलिसांच्या माध्यमातून, आरपीएफच्या माध्यमातून लवकरात लवकर ही परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आम्ही होऊ शकतो प्रयत्न केले। जी खोपोली ट्रेन मागे अडकलेली त्यामध्ये जे आंदोलन करते होते त्यांच्या जे कुटुंबीय बदलापूर स्टेशनलाच राहिलेले त्यांना आता बसवून पुढे त्या ट्रेनमध्ये परत पोहोचवण्याचा प्रयत्न आरपीएफच्या माध्यमातून केला जातो। लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरळीत करून जे प्रवासी, जे चाकरमानी आपल्या घरून घरी जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत त्यांना लवकरात लवकर घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। आपण जर संपूर्ण पाहिलं तरी लोहमार्ग पोलिसांची फौज, आरपीएफची फौज आपल्याला पाहायला मिळते। आणि लवकरात लवकर संपूर्ण ही रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आपण बघू शकतो रेल्वे विभागाच्या माध्यमातून पूर्ववत प्रयत्न केले जातात। आणि ज्यांनी आंदोलन केलेलं त्यांना येथून आता पुढे पाठविण्यात आलेला आहे। आणि बदलापूर स्टेशनवरती जो गोंधळ झालेला तो सावरून आता आपण बघू शकतो परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आपण बघू शकतो रेल्वे प्रशासन सज्ज आहे, आरपीएफ सज्ज आहेत। आणि लवकरात लवकर त्या कुटुंबियांनाही त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांकडे पोहोचवून जो विस्कळीत संपूर्ण ही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली ती पूर्वपदावर आणण्यासाठी आपण बघू शकतो रेल्वेकडनं तातडीचे प्रयत्न केले जातात। प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।